तर बुलेटिनची सुरुवातच आपण एका मोठ्या बातमीनं करतोय। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे, कारण दिलीप खेडकर यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत कालच तक्रार दाखल करण्यात आली होती। कार्यालयात पूजाला स्वतंत्र दालनासाठी दबाव टाकण्यात आल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। तर तहसीलदारांनी याबाबत पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली होती। तर वादग्रस्त ट्रेनी IAS ऑफिसर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। सुब्रमण्यम प्रसाद यांच्यासमोर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी पार पडणार आहे। काल पूजा खेडकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली जिल्हा न्यायालयात पटियाला कोर्टाने फेटाळला। त्यानंतर पूजा खेडकरांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या अडचणीमध्ये वाढ होणार असं दिसतंय आणि त्याचबरोबर आज त्यांच्या संपूर्ण याचिकेवरती देखील हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, काय सांगाल? पूजा खेडकर हिचे वडील जे आहेत दिलीप खेडकर यांनी पूजा खेडकर हिची प्रोबेशनरी IAS म्हणून जेव्हा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेमणूक झाली त्यावेळेस तिला वेगळं कार्यालय द्यावं किंवा आणखी सुविधा ज्या आहेत त्या तिला देण्यात याव्यात अशी मागणी करण्यासाठी जे प्रशासकीय विभागाचे तहसीलदार आहेत त्यांच्यावरती दबाव आणलेला होता मोठा, आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली होती। त्या तक्रारीवरून काल हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता दिलीप खेडकर यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाईल किंवा त्यांना अटकही होण्याची शक्यता आहे, कारण हे अजामीनपात्र कलम आहे शासकीय कामकाजात अडथळा आणण्याचं। त्याच्यामुळे खेडकर यांच्या समोरच्या अडचणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढल्या आहेत। तर तिकडे दिल्लीमध्ये पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकर हिचा जामीन जो आहे तो चिटिंगच्या प्रकरणामध्ये फेटाळल्यानंतर UPSC कमिशननं जो गुन्हा दाखल केलेला होता पूजा खेडकर हिच्या विरोधामध्ये, तो जामीन फेटाळल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि अटक टाळण्यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत ते पूजा खेडकर हिचे सुरू आहेत। बरं वैभव, याकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।